सुद्धा लोक आनंद अनुभव घेतात. तो केवळ साधनांमुळे मिळतो असं नाही. टाळ मृदुंग वाजत आहे आणि मग भजन होत आहे एवढं नसतं. तर ज्याच्या बद्दल चालू आहे तिथे कुठेतरी तो मनुष्य एकरूप होत जातो. आणि म्हणून भाव विश्व विकसित. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या मार्गावरती जाणाऱ्यांच्या भक्तीच्या एक मनावरती काही संस्कार असतात. ते त्याचं आकलन नाही करत आहेत, त्याचं मूल्यांकन नाही करत आहेत. मनावरती किती संस्कार झाले नाही सांगतायत. पण शब्दांच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये उतरलेलं जे काही आहे, जे काही सार आहे ते मनुष्याला अयोग्य गोष्टी करण्यापासून सुरक्षित करत जातात. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये माळ घातल्याबरोबर माणूस व्यसनमुक्त कसा होतो, तो मांसाहार का सोडतो. तर ती मनाने स्वीकारलेली गोष्ट आहे, विठ्ठलाची भक्ती स्वीकारलेली आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायातले लोक आणि त्याच्याही सुद्धा मनावरती होणारा श्रेष्ठ संस्कार म्हणजे वारकरी संप्रदाय पद्धती आहे की ते एक दुसऱ्याच्या पायाला हात लावून नमस्कार करतात. हा फार मोठा संस्कार आहे. विचार करेल, भारतामध्ये सर्वत्र एकमेकांना रामराम करण्याची पद्धत आहे. आपण हॅलो म्हणत नाही, हाऊ आर यू असं नाही म्हणते. काय कसं काय नाही, आधी नमस्कार करतो. तर प्रश्न येतो की कोण कोणाला नमस्कार करतो. या शरीराला नमस्कार करतो, कोणाला नमस्कार करतो, तो कोणाला करतो आणि मी कोणाला करतो. ज्या वेळेला या नमस्कारातून जो एक संस्कार आहे की तो मी समोरच्याच्या अंतःकरणामध्ये असलेला जो ईश्वर आहे त्याला मी नमस्कार करतोय आणि तो सुद्धा मला नमस्कार करत नाही तर माझ्यातल्या ईश्वराला करतोय. अहंकारापासून मुक्त होण्याचा याच्यापेक्षा कोणताही श्रेष्ठ मार्ग नाही. मला नमस्कार करतात लोक, काय माझी प्रतिष्ठा आहे. गमतीने एक सांगतात, एक श्रीमंत माणूस आणि मग अशा एका व्यापक शब्दाशी निगडीत आणि मग त्यामध्ये विठ्ठलाचं नाव आणि त्यामध्ये या अंगामध्ये भक्तीच्या छटा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अनेक विद्वानांनी त्यात लेखन केलेलं आहे. ते आपल्याला उपयोगी पडेल, आपण ते घेणारच आहोत. तर भक्ती ही जर काही विचार केला नीट तर भाव विश्व विकसित करण्याचं एक श्रेष्ठ साधन आहे. मग तो कोणाबद्दलचाही भाव आहे. हा तो ब्रह्मजिज्ञासा म्हणून सांगायला सुरुवात केली आश्रमामध्ये. ते 15 मिनिटात एखाद्या आपण ते चायनीज चित्रपटामध्ये जसं पाहतो तसं सट 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 भाजी कापतोय अशी ती भाजी त्यांनी पाऊण तासामध्ये जवळपास 300 लोकांना पुरेल एवढी भाजी आणि सगळं कापलं. आणि आम्हाला वाटलं चला बाहेर प्रदर्शन करायला. हरिद्वारला 2 डिग्री त्या दिवशी टेम्परेचर होतं. आम्ही आपलं एक इम्पोर्टेड मस्त स्वेटर घातलेला, मंकी कॅप घातलेली, परत एक इम्पोर्टेड जॅकेट घातलेलं आणि यांनी काही अंगावर फक्त एक उपरणं आणि बाहेर येऊन आम्हाला 1 तास त्या गारव्यामध्ये फिरवलं. आम्ही थंडी पाहत होतो, शूज पाहत होतो, कुडकुडत होतो आणि ब्रह्मसूत्रासारख्या अत्यंत अवघड विषयावरती गुरुजी आम्हाला समजून सांगत होते. आणि आमची शारीरिक परिस्थिती देखील म्हणजे त्याला कुडकुड मराठी भाषेत म्हणूया असल्या अवस्थेत आम्ही होतो. आणि ज्यानंतर 1 तासानंतर फिरून आल्यानंतर गुरुजी त्या ठिकाणी असं म्हणाले की मैंने जो आपको कहा वो 5 बजे मुझे लिख के लाके देना. 5 वाजता मला सगळं जे बोललो
आम्ही हादरलो, म्हणजे आम्हाला जेवण खाण सुचत नव्हतं. आम्ही आपलं जे ते काय बोलले ते आठवण्याचा प्रयत्न केला आणि साधारणतः 50% आम्ही लिहिलं असू असं धरा. म्हणजे श्रवण करीत असताना आपण कुठे असतो त्याला कॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड, कलेक्टिव्ह अनकॉन्शियस माइंड, सब अनकॉन्शियस आणि दॅन कॉस्मिक अनकॉन्शियस हे धरावं. कॉस्मिक अनकॉन्शियस म्हणजे विठ्ठल, लक्षात घ्या. तर ते म्हणाले, आम्ही जेव्हा 5 वाजता ते आणून दिलं आणि त्यावेळेला गुरुजी म्हणतात कि ठीक है तो 50% हो गया, 50 कहाँ गया, 50 कहाँ गया. और ये जो क्रम है, इसका जो क्रम है वो आगे पीछे है. सुना तो एक ही क्रम से था ना, सुना तो एक ही क्रम से था, लिख क्यों नहीं सकते. कल से इसमें सुधारना होनी चाहिए. आप अलर्ट एंड अटेंटिव माइंडली सुनने का प्रयास करो. जब सुनोगे तब पार हो जाओगे. तो म्हणून आपल्याकडे वेदांना श्रुती म्हटलंय. म्हणजे अभंग जरी आपण ऐकले, अभंग जरी ऐकले, आपण एक कीर्तन जरी ऐकलं, आपण एक प्रवचन जरी ऐकलं आणि आपण ते प्रवचन जर अलर्ट आणि अटेंटिव्ह माइंडली जर ऐकलं तर एक विठ्ठल नाम देखील आपल्याला पार करण्यास पुढे आहे. त्या वारीच्या संदर्भाने जे डॉक्युमेंटेशन केलं होतं आणि त्या डॉक्युमेंटेशनला ज्या वेळेला फोटोची आवश्यकता वाटली होती त्यावेळेला आश्चर्य वाटेल की आम्ही जे काही विद्यार्थी, मी विभागीय कॉलेजचाच विद्यार्थी आहे आणि योगायोगाने उद्धव ठाकरे आमच्या मंदिरात दर्शनाला आले होते आणि मी सरांचा हा विषय उद्धव ठाकरेंच्या कानावर घातला आणि उद्धवजी म्हणाले, वा महाराज, आम्हालाही तुम्ही सेवा दिली. आणि हेलिकॉप्टर मधनं संपूर्ण वारीचं जे फोटोशूट केलं होतं त्याचं एक अप्रतिम पुस्तक, अप्रतिम फोटोग्राफ्स आहेत. म्हणजे मी एवढे सुंदर, म्हणजे मी काही शिवसेनेचा नाहीये, परंतु ते जे फोटो त्याला ते एवढं अप्रतिम, इतकं अप्रतिम आहे की म्हणून मी म्हटलं की हे जे विठ्ठल नामाचं जे कोडं आहे, जे संपूर्ण भारताला नव्हे जगाला पडलंय, तर विठ्ठल नावाचा इतिहास आणि परंपरा, विठ्ठल हा शब्द वास्तविक पाहता विष्णू या नावाचं कानडी संदर्भाचं अपभ्रंश झालेलं वीट अधिक ठल असा म्हणून तिथे ठल म्हणजे जो दोष दूर करतो असा कानडी अर्थ त्या ठिकाणी आलाय. आणि महाभारताचं जे शांती पर्व नावाचं एक पर्व आहे, या पर्वामध्ये रामकृष्ण जय जय रामकृष्ण वेळेला मी पाहत होतो आणि शांती पर्व अद्भुत श्लोक त्या ठिकाणी आम्हाला सापडला. तो श्लोक असं म्हणतोय की एकोपी कृष्ण कृत प्रमाण दशाश्वमेधा अवभृतेन तुल्या दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रमाणेन पुनर्भवाय. हा अर्थ मी त्या श्लोकाचा अर्थ आपणास समजून सांगतो की तिथे व्यास असं म्हणत आहेत की भगवान कृष्णाला म्हणजे विठ्ठलाला केलेला प्रणाम, नमस्कार, एक नाव जरी विठ्ठलाचं घेतलं तर ते 10 अश्वमेध यज्ञाचं जे पुण्य आहे, दशाश्वमेधी पुनरेति जन्म, प्रभू रामचंद्रांनी देखील 10 अश्वमेध केले आणि प्रभू रामचंद्रांना पुढील जन्म मिळाला तो कृष्णाचा. तो जो दशाश्वमेधी आहे म्हणजे राम जो आहे, राम आणि कृष्ण यांच्या नावाचा उल्लेख विठ्ठल नामामध्ये जसा सामोरा गेला आणि विठ्ठल हे नाव घेतल्यानंतर त्या 10 अश्वमेध यज्ञाची समाप्ती सूचक जे अवभूत स्नान आहे त्याच्या तुल्य नावा इतकं पुण्य एका विठ्ठल नावाने मिळतं. एवढा अद्भुत अर्थ